आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एक मोठी बातमी समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता 75 लाख बहिणींच्या खात्यात आज जमा करण्यात आलेला आहे। आणि सर्वात जास्त आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना हप्ता आता 21 रुपये प्रमाणे वाटप झालेला आहे। लाडक्या बहिणींना भरपूर दिवसापासून वाट पाहत होत्या की लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार। अखेर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आणि लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता जमा करायला सुरुवात झालेली आहे। जवळपास 75 लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्यात आलेले आहे आणि बहिणींना 21 रुपये प्रमाणे हप्ता वाटप होतोय आणि 13 जिल्ह्यांमध्ये जवळपास पैसे येणार आहे। आता कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहे आणि सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे 11वा हप्ता 4 टप्प्यात वाटप होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये जे बहिणींना पैसे येणार आहे ते 25% बहिणींना पैसे पहिल्या टप्प्यामध्ये येणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये 35% बहिणींना पैसे येतील। तिसऱ्या टप्प्यामध्ये 30% बहिणींना पैसे येणार आहेत। चौथ्या टप्प्यामध्ये 10% ज्या उर्वरित बहिणी त्यांना पैसे येतील। आता ज्या 13 जिल्ह्यांची यादी आलेली आहे त्या 13 जिल्ह्यांचे नाव तुम्ही इथं पाहू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या सर्वात अगोदर या 13 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। सातारा, सोलापूर, अकोला, पालघर, रायगड, बीड, लातूर, नांदेड आणि धुळे, नाशिक अशा या 13 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप होणार आहे। फक्त याच बँक खात्यात पैसे जमा होणार। मे महिन्याची यादी तयार करण्यात आली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता यादी तयार करण्यात आलेली आहे। 21 रुपये प्रमाणे जो हप्ता आता वाटप होणार आहे या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे येणार। या 7 बँकांची यादी तयार करण्यात आलेली आहे। या 7 बँकांपैकी 75 लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार। त्या 7 बँकांची यादी अशा प्रमाणे असणार आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक, त्यानंतर बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, पंजाब बँक आणि पोस्टाचं खातं असेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होतील।